संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे कष्ट आणि अभ्यासाने सर्व काही साध्य होतं. पण दुर्दैवाने आजही आपल्या समाजात अभ्यासापेक्षा अंधश्रद्धेला आणि कष्टापेक्षा चमत्काराला जास्त महत्त्व दिलं जातं. आपण सुशिक्षित झालो, तंत्रज्ञान आलं, पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आजही एक अनामिक भीती दडलेली असते. असं केलं नाही तर काहीतरी वाईट होईल असं आपल्याला सतत वाटत असतं. ही भीतीच अंधश्रद्धेचं मूळ आहे असं मला तरी वाटतं. आपण याच भीतीच्या सायकोलॉजीबद्दल आज बोलणार आहोत. मानसशास्त्राच्या नजरेतून पाहिलं तर मानवी मेंदूला सर्टॅनिटी आणि सिक्युरिटीची गरज असते. जेव्हा आयुष्यात परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा आपलं मन अस्वस्थ होतं. काही साध्य करण्यासाठी आपण एखादा मार्ग निवडला असेल आणि आपल्याला त्यात सातत्याने अपयश येत असेल तर आपण आत्मपरीक्षण करण्याऐवजी आपल्या मनासारखं का घडत नाहीये म्हणून नशिबाला दोष द्यायला सुरुवात करतो. तिथेच लॉजिक संपतं आणि आपण तर्कहीन गोष्टींकडे आकर्षित होतो. भगवद्गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला जेव्हा बुद्धियोगाबाबत बोलतात तेव्हा त्यांचा भावार्थ हाच असतो की माणसाने आपली बुद्धी आणि विवेक जागृत ठेवून कृती करावी. आपण अनेकदा विनासायास यश मिळवण्यासाठी किंवा आपलं नुकसान टाळण्यासाठी अतार्किक प्रथांच्या आहारी जातो. पण गीता सांगते की तुमचं भविष्य हे तुमच्या प्रामाणिक कर्मावर आणि कष्टावर अवलंबून आहे, कोणत्याही बाह्य चमत्कारावर नाही. जर एखादी कृती तुम्ही शुद्ध श्रद्धेने न करता केवळ काहीतरी वाईट होईल या भीतीपोटी करत असाल तर लक्षात घ्या ती श्रद्धा नसून ती अंधश्रद्धा आहे. माझ्या दृष्टीने भीती जेव्हा विवेकावर विजय मिळवते तेव्हा माणूस स्वतःची तर्कशक्ती गमावून बसतो आणि अंधश्रद्धेच्या अधीन जातो. म्हणूनच एखादी गोष्ट आंधळेपणाने स्वीकारण्यापेक्षा तिला स्वतःच्या बुद्धी आणि विवेकाच्या डोळ्यांनी पहा, कारण तुमची कर्मशक्तीच तुमचं खरं रक्षण करत असते. शेवटी एक सायकोलॉजिस्ट म्हणून मला एवढंच वाटतं की खरी श्रद्धा आपल्याला मुक्त करते, घाबरवत नाही. ज्या दिवशी आपण भीतीचा चष्मा काढून विवेकाचा विचार करायला लागू त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपण मानसिकदृष्ट्या प्रगल्भ होऊ. तुमची बुद्धी आणि तुमचे कष्ट यावर विश्वास ठेवा. कर्म आणि कष्टाचं महत्त्व सांगताना भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचना. याचा अर्थ अगदी सरळ आणि सोपा आहे. फळाची चिंता करण्यापेक्षा फक्त तुझ्या कर्मावर आणि कर्तव्यावर लक्ष केंद्रित कर. विचार करा. धन्यवाद.